नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं टेक लाईव्ह मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, 1 फेब्रुवारी 2025 ते 5 फेब्रुवारी दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आपण लातूर जिल्ह्यापासून सुरुवात करणार आहे। मित्रांनो, लातूर जिल्ह्यामध्ये या दिवशी लातूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे। शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी। त्यानंतर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये हलक्या सरीची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी पिकाच्या सध्याच्या स्थितीनुसार उपाययोजना कराव्यात। बीड जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे। पिकाच्या संरक्षणासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी। सोलापूर जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी आपली पिकाची तपासणी करून आवश्यक ती उपाययोजना कराव्यात। त्यानंतर मित्रांनो, 2 फेब्रुवारी 2025 ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी पिकाच्या संरक्षणासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी। त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे। मित्रांनो, पिकाचे तुम्ही नुकसान होणार नाही यासाठी तुम्ही आधीच काळजी घ्यावी। त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता आहे, कारण शेतकऱ्याला इथे पाऊस होण्याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी। त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यासाठी पावसाची शक्यता आहे। मित्रांनो, पिकाच्या संरक्षणासाठी आवश्यक ती उपाययोजना कराव्यात। त्यानंतर संभाजीनगर, मित्रांनो, या दिवशी संभाजीनगरमध्ये पावसाची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची तपासणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी। बीड जिल्ह्यामध्ये मित्रांनो 2 फेब्रुवारीला पावसाची शक्यता आहे। पिकाच्या स्थितीनुसार उपाययोजना तुम्ही करायला पाहिजे। त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची तपासणी करून आवश्यक ती काळजी घ्यावी। अकोला जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, त्यांनी सुद्धा पिकाची काळजी घ्यावी। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, त्यांनी सुद्धा आपल्या शेतीची काळजी घ्यावी। त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। पिकाची तुम्ही काळजी नक्की घ्या, कारण यापुढे पावसाची शक्यता वाढायला चालू झालेली आहे। त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची मोठी अशी शक्यता आहे। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी आपली पिकाची तपासणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी। त्यानंतर मित्रांनो, 5 फेब्रुवारीला लातूर जिल्ह्यात पुन्हा हलक्या पावसाची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची तपासणी करून आवश्यक ती काळजी घ्यावी। नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या सरीची शक्यता आहे। यवतमाळमध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे। चंद्रपूरमध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे। वर्ध्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहे। नागपूरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। शेतकरी बांधवांसाठी एक सूचना आहे मित्रांनो, शेतकऱ्यांनी पावसामुळे पिकाचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे पिकांच्या स्थितीनुसार आवश्यक ती उपाययोजना करावी। खताची फवारणीची योग्य ते तुम्ही लवकरात लवकर मारून घ्यावी, कारण लवकरात लवकर पाऊस होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।